इथे मी अर्धा किलो लाल भोपळा किंवा डांगर हे छान असं स्वच्छ करून त्याची साल काढून छान अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहे। त्यानंतर एका कढईत आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे। इथे मी 1 हिरवी मिरची कट करून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। त्यानंतर अगदी थोडासा हिंग घालायचा आहे। पाव चमचा इथे हळद घातली आहे। अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे। आता हळद व लाल तिखट फोडणीवर छान असं परतलं की यावर आपण भोपळ्याच्या छान अशा फोडी परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला छान अशा हाय फ्लेमवर या फोडी परतून घ्यायच्या आहे, म्हणजे यातील पाण्याचा अंश कमी होतो। आता या ठिकाणी छान असं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व 2 चमचे या ठिकाणी मी गूळ घातला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा देखील वापर करू शकतात। गुळामुळे या भाजीला छान अशी चव येते। थोडीशी गोडसर चवीची ही भाजी अगदी स्वादिष्ट लागते। आता गूळ व मीठ छान असं एकत्र करून झालं की झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजत असताना मधून मधून आपल्याला झाकण काढून हलवून घ्यायची आहे, कारण आपण पाण्याचा थोडाही वापर न करता ही भाजी करत आहोत। इथे आपल्याला पाणी न घालता ही भाजी केल्यावर अगदी स्वादिष्ट ही भाजी आपली तयार होते। इथे बघू शकतात आता 10 मिनिट पूर्ण झाले आहे व भाजी अगदी छान अशी शिजून तयार आहे। इथे मी वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर घातल्यानंतर भाजी ही आपल्याला एकदा परतून घ्यायची आहे व अशा पद्धतीने आपली ही भाजी आता तयार झाली आहे। इथे मी गॅस बंद केला आहे व आता भाजी आपण सर्व करून घेतली आहे। अशा पद्धतीने अगदी चटपटीत अशी आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झाली आहे। आजची ही चटपटीत भाजी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।